वंचित बहुजन आघाडीचे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अफसर खान यांना उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला नव्हता असे सांगितले गेले। दरम्यान अफसर खान यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते। प्रत्यक्षात मात्र खान यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता। त्यांनी आपला अर्ज एबी फॉर्मसह दाखल केल्याचे समोर आले आहे। त्यामुळे अकोला आणि अमरावतीमध्ये एमआयएमने प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्याच्या बदल्यात वंचितने संभाजीनगरात उमेदवारच दिला नाही। या भ्रमात असलेल्या एमआयएमच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान झाले। प्रकाश आंबेडकर यांना कुठलाही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत एमआयएमच्या पाठिंब्यावर मुस्लिम मते आपल्याकडे वळवण्यासाठी वंचितने केलेली ही खेळी असल्याचे आता उघड झाले आहे। अफसर खान यांनी पक्षाने आपल्याला शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिल्याचे काल सांगितले, तर पूर्वी आपण अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते। याचाच अर्थ वंचितने केवळ एमआयएमचीच नाही तर माध्यमांचीही दिशाभूल केली। एकूणच एमआयएमने न मागता दिलेल्या पाठिंब्याचा वंचित आघाडीने फायदा उचलला। 2019च्या निवडणुकीत अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघात पराभूत व्हावे लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर, ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते। या नाराजीतूनच त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम सोबतची युती तोडली होती। 2024च्या लोकसभाही वंचितने स्वबळावर लढवण्याची घोषणा करत महाराष्ट्रात बहुतांश मतदारसंघात उमेदवार दिले। एमआयएमने गेल्या निवडणुकीत केलेल्या दगाबाजीच्या वंचितने संभाजीनगरात पाठिंब्याच्या बदल्यात आमच्या सोबत दगाबाजी केल्याचा आरोप आता एमआयएम कडून केला जात आहे। इम्तियाज जलील यांनी जाहीरपणे वंचितच्या भूमिकेचा निषेध करत त्यांनी आम्हाला फसवल्याचा आरोप केलाय। यावर वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता असे म्हणत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला। एकूणच वंचित आणि एमआयएम मधील दरी या प्रकारामुळे आणखीनच वाढणार असल्याचे दिसते। वंचितचा उमेदवार निवडणुकीत नसता तर त्याचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना झाला असता, मात्र आता या शक्यतेवरही पाणी फिरले आहे।